पाहता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। ठाणे विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उपनेते तथा महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाली। महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने फाटक यांच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब झाला। या निवडीमुळे ठाणे जिल्ह्यात महायुतीला मोठे राजकीय यश मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। विजयानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार रवींद्र फाटक यांनी हा विजय महायुतीच्या एकजुटीचा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचा विजय असल्याचं सांगितलंय। ठाणे जिल्ह्यातील जनतेने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी महायुतीच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यामुळे हा निकाल शक्य झाल्याचं त्यांनी नमूद केलंय। यावेळी त्यांनी माजी विधान परिषद सदस्य वसंत डावखरे यांच्या निवडीची आठवण करून देत त्यावेळी शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याप्रमाणेच यावेळी सर्व घटक पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचं सांगितलंय। महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजगी नाहीये। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते प्रचाराच्या तयारीपर्यंत सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करत होते असंही त्यांनी स्पष्ट केलंय। फाटक पुढे म्हणाले, महाविकास आघाडीनं उमेदवार दिला असला तरी उपलब्ध मतांची आकडेवारी पाहता विजय महायुतीचाच होणार होता हे स्पष्ट आहे। त्यामुळे विरोधकांनीही वास्तव स्वीकारलं, माघार घेतली असं त्यांनी सांगितलंय। रवींद्र फाटक यांच्या निवडीमुळे ठाणे जिल्ह्याला विधान परिषदेत पुन्हा एकदा प्रभावी प्रतिनिधित्व मिळणार असून विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। त्यांच्या निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आलाय व नवनिर्वाचित आमदार रवींद्र फाटक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे। सन्माननीय आमचे मुख्य नेते शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पवार मॅडम आणि ठाण्यामधले पालघरमधले सर्व आमदार खासदार सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो। कारण त्याचबरोबर मला ही संधी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळाली आणि मला वाटतं का महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत किंवा महाविकास आघाडी बघा, आमच्याकडे विजयाचा महायुतीकडे 100% संख्याबळ होतं आणि त्या माध्यमातून हा विजय होणारच होता, याच्यात काही शंका नाही। आम्ही प्रचाराला पण सुरुवात केली होती, पण त्यांनी आज मागे घेऊन सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद। परंतु महाविकास आघाडीचे जे उमेदवार अभिजित पवार यांनी वैयक्तिक ते माघार घेतल्यानंतर काल पण चर्चा होती की ते निवडणुकीला पूर्ण ताकद करणार आणि आज सकाळी ज्या पद्धतीने माघार घेतलेला आहे कसं पाहता कोणाच्या खेळीपुढे मोठी तुम्हाला या ठिकाणी विजय भेटेल असं? याच्यात काही खेळी नाही, पराजय समोर दिसत असताना बघा महाविकास आघाडी संख्याबळच नाहीये आणि त्या माध्यमात आमच्याकडे जे संख्याबळ आहे आमचा विजय नक्की असल्यामुळे महायुतीचा प्रश्न आहे। महायुतीचे नेते सर्व एकत्र काम करत होते आणि त्या माध्यमातून आपली प्लॅन व्यूहरचना चालू होती। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं काम करत होतो आणि शिंदे साहेबांचं काम ठाण्यामध्ये 100% तुम्हाला माहित आहे तुमच्या माध्यमातून, त्या माध्यमातून योजना चालू होती, त्याला कुठेतरी यश आलं असं मी समजतो। ठाण्यामध्ये अनेक वेळा बिनविरोध झालेले आहे, पुन्हा एकदा बिनविरोध देखील पॅटर्न जो होतो पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। खरं तर नगरसेवक निवडणुकी आमदारकी निवडणुकीमध्ये देखील हे बिनविरोध आपण पाहायला भेटतो। बघा, सध्या ठाण्यामध्ये सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकारण करत असतो आणि राजकारण करत असताना आपल्याला त्या दृष्टिकोन आम्ही करत असतो। महायुतीचा याच्या आधी तरी विधान परिषदेमध्ये वसंत डावखरे साहेबांना पण 2 वेळा बिनविरोध महायुतीच्या माध्यमातून दिलं आहे। त्याच माध्यमातून संख्याबळ नसताना आम्ही तो विचार करून महायुतीने दिलेला आहे। तसाच विचार आता या टायमाला त्या महाविकास आघाडीने मला ही संधी दिली। आम्ही पहिला पण आमदार होतो, आमदारच्या माध्यमातून पालघर ठाण्यामध्ये काम करत होतो। ज्या ज्या प्रश्न माध्यमातून पालघरचे जे प्रश्न असतील, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका महानगरपालिकेचे प्रश्न असतील तर महासभेच्या आपल्या अधिवेशनाच्या माध्यमातून, लक्षवेधीच्या माध्यमातून, प्रश्नाच्या माध्यमातून मार्गी लावायचा मी प्रयत्न करेन। वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा। कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर। TJSB फ्लीट टर्म लोन। TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक।
2 जून 2026 रोजी रात्री सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील वंदना मनोज म्हात्रे या खारेगाव कळवा येथून तुळजाभवानी मंदिर नौपाडा येथे रिक्षाने प्रवास करत असताना त्यांची बॅग रिक्षामध्येच राहून गेली. सदर बॅगेमध्ये सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने तसेच इतर मौल्यवान साहित्य होते. बॅग हरवल्याचं लक्षात येताच वंदना म्हात्रे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून प्रॉपर्टी मिसिंग क्रमांक 802/2026 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नौपाडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तातडीनं शोधमोहीम हाती घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे, पोलीस हवालदार विलास देसाई तसेच पोलीस शिपाई सारंग कांगणे आणि अनिकेत उभे यांनी तपासाची सूत्रे हातात घेतली. तपासादरम्यान तक्रारदार ज्या ठिकाणाहून रिक्षामध्ये बसल्या होत्या त्या खारेगाव नाका परिसरासह रिक्षाने प्रवास केलेल्या संपूर्ण मार्गावरील शासकीय तसेच खासगी मिळून सुमारे 70 ते 80 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईनं तपासण्यात आले. अखेर तपास पथकाने संबंधित रिक्षाचा क्रमांक MS04JQ 7826 असा शोधून काढला. त्यानंतर रिक्षाचालक तथा मालक राजू सावंत यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत तक्रारदाराची बॅग आणि त्यातील सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात नौपाडा पोलिसांना यश आलंय. नौपाडा पोलिसांनी तातडीनं कारवाई करत संपूर्ण मुद्देमाल तक्रारदार वंदना म्हात्रे यांच्याकडे सुखरूप परत केला. पोलिसांच्या या तत्पर आणि कौशल्यपूर्ण तपासामुळे तक्रारदारांनी समाधान व्यक्त करत नौपाडा पोलिसांचे आभार मानले. सीसीटीव्ही तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि पोलिसांच्या चिकाटीमुळे हा तपास अल्पावधीतच पूर्ण होऊन मौल्यवान दागिने परत मिळाल्याने नौपाडा पोलिसांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. ते काय झालं, काल वार मंगळवार म्हणून आम्ही तुळजाभवानी मंदिरमध्ये ओटी भरायला चाललेलो अधिक मासा म्हणून. तर मी सोमवारी ही माझी मोठी बहीण, तिच्याकडे पूजा होती. हिच्याकडे मी 2 दिवस आधीच राहिलेली. तर मी आणि माझी एक छोटी बहीण आणखी आम्ही तिघी मिळून तुळजाभवानी मंदिरला आलो रिक्षामध्ये. आम्ही पाखाडी नाका खारेगाव इथून रिक्षा स्टँडवरनं रिक्षा केली मीटरची. तर तिथून आम्ही रिक्षा करून खारेगाव नाक्याला मी उतरली वेण्यांसाठी. 2 वेण्या घेतल्या गजरेवालीकडून. तोपर्यंत 2-3 मिनिटं रिक्षा तिथे थांबली आणि मग तिथून पुढे आम्ही तुळजाभवानी मंदिरला आलो. तर माझ्या छोट्या बहिणीने ती बॅग रिक्षाच्या पाठीमागच्या सीटवर ठेवली आतमध्ये. तर तिला माहिती नाही की त्याच्यामध्ये माझं सोनं आहे आणि मोठ्या बहिणीला पण नाही माहिती की माझं सोनं त्या बॅगमध्ये. त्याच्यामुळे ती असंच उतरली आणि खरी चुकी माझी झाली की मी त्या बॅगकडे लक्ष दिलं नाही. मला वाटलं छोटी बहीण घेऊन उतरली असेल. आणि उतरल्यानंतर आम्ही मंदिरात लाईनला राहिलो. खूप लाईन होती, मंदिराच्या बाहेरपर्यंत लाईन होती. 2-3 मिनिटं गेलो असेल पुढे, तेवढ्यात तिच्या लक्षात आलं, छोट्या बहिणीच्या, जिने बॅग ठेवली, की ताई बॅग कुठे आहे. तर मी म्हंटल तुझ्याकडे होती. बोलते नाही, रिक्षात गेली. मग तेव्हा आम्ही मी तिथनं डायरेक्ट नाही निघाली. पहिला मी मंदिरात गेली, देवीच्या पाया पडली, कारण ज्या कामासाठी ते पहिला करणार. देवीच्या पाया पडले आणि मग आम्ही दोघी पोलीस स्टेशनला. ते पण हारवालेला हिने विचारलं की असं असं आमचं झालंय. तर तो बोलला की तुम्ही इथे नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे येतं. तर आम्ही दोघी इथे आलो. आल्या इथे सर होते टीम, आता मला नावं नाही माहिती. हे सर हा, तर आल्या हे सर, त्यांना आम्ही हकीकत सांगितलं असं असं झालं. तर महेश सर, हे सर आणि हे सर, यांचं नाव नाही माहिती. ह्या दोघांनी तात्काळ गाडी काढली पोलिसांनी. तात्काळ म्हणजे थोडा पण विलंब न लावता आम्हाला दोघींना घेतलं आणि डायरेक्ट मंदिराजवळ गेलो पोलिसांच्या गाडीत. तिथे गेल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कुठे कुठे आहे ते चेक केलं आणि मग त्यांनी आम्हाला पुन्हा गाडीत बसवलं, पुन्हा इथे आणलं आणि सांगितलं की खारेगाव नाक्याला तुम्ही जिथे वेण्या घ्यायसाठी थांबलात तिथे पण आपण बघूया फुटेज आहे का, आणि पाखाडी नाक्याला पण फुटेज आहे का, आपण चेक करूया म्हणजे काय मिळतं की नाही. तर अजून एक होते, हे सर, यांनी आणि हे सर, हे दोन्ही आम्हाला खारेगाव नाक्याला घेऊन गेले त्यांनी पोलिसांच्या गाडीत. किती तासात तुम्हाला शोध काढले? 24 तासाच्या आतच. काल रात्री 8 वाजताची घटना. 17 तासात म्हणजे सकाळी. आता त्यांना किती वाजता शोध लागला त्याने माहिती, पण अगदी लवकरात लवकर माझे दागिने मला मिळाले. त्याबद्दल पूर्ण टीमचे आणि महत्वाचं म्हणजे महेश सरांचे मी खूप आभार मानते आणि मंगेश सर यांचे खूप आभार मानते आणि पूर्ण टीमचे, महाजन सर, जाधव सर. आता मी पहिल्यांदा पोलीस स्टेशनची पायरी चढले, ते पण माझ्या दागिन्यांसाठी. मी आजपर्यंत पोलीस स्टेशनची पायरी चढली नव्हती आणि खूप खूप धन्यवाद मानते मी नौपाडा पोलीस स्टेशनचे. ज्येष्ठ
ज्येष्ठ शिवसैनिक तथा धर्मवीर आनंद दिघे यांचे जुने विश्वासू सहकारी शिवसेनेचे विभाग प्रमुख दिलीप ओवळेकर यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालंय. ते 78 वर्षाचे होते. शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांचे ते वडील आहेत. त्यांनी काल ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय. ठाण्यातील घोडबंदर पट्ट्यातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना खऱ्या अर्थानं वाढवली. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली दिलीप ओवळेकर यांनी शिवसेना पक्षात सक्रिय सहभाग घेतला. सुरुवातीला म्हणजेच 1968 साली शाखाप्रमुख म्हणून शिवसेना पक्षातून आपली राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. अन्यायाविरोधात आवाज उठवणे, शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेणे, शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे या आदींसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. प्रभागात सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन ते करत होते. तसेच अनेक आदिवासी बहुल भागातील लोकांना स्वखर्चातून कामे करून दिली. घोडबंदर परिसरातील दानशूर व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. शिवसेनेच्या फुटीनंतर दिलीप ओवळेकर यांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला साथ देत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. दिलीप ओवळेकर यांच्या अचानक सोडून जाण्याने घोडबंदर विभागातील शिवसेना पक्षाची मोठी हानी झाली असून त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. आज ओवळा येथे अंत्यदर्शनार्थ ठेवण्यात आल्यानंतर अंत्ययात्रा काढून टकारडा परिसरात भावपूर्ण वातावरणात दिलीप ओवळेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार, अभिनेते मंगेश देसाई, सचिन जोशी, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख रमेश वैती, उपमहापौर कृष्णा पाटील तसेच सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेनेचे ठामपा गटनेते पवन कदम, ज्येष्ठ माजी नगरसेवक नरेश मनेरा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे, नगरसेवक प्रशांत जाधवर, नगरसेवक सुहास देसाई तसेच विक्रांत तांडेल, ज्येष्ठ शिवसैनिक विलास जोशी, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण व इतर पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, शिवसैनिक, ग्रामस्थ व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या सदर प्रसंगी सर्वांनी आदरांजली वाहिली आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.